पण तुम्हाला एखादं नाटक किंवा सिनेमा आवडला तर तुम्ही आवर्जून तो रेकमेंड करता का लोकांना? हा, करतो ना. मला असं कळलंय तुमच्या काही खास नागपूरच्या मित्रांकडनं की तुम्ही एक चित्रपट पाहिला, तो तुम्हाला इतका आवडला की तो तुम्ही सगळ्यांना रेकमेंड केला, आणि इतका रेकमेंड केला की तुम्हाला जर तिकीट काढायचं नसेल तर मी तिकीट काढून देतो, पण हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे असं म्हणून अनेक लोकांना सुदामा टॉकीजला पाठवलं. आणि तो चित्रपट खूप वाईट होता, नागपुरी भाषेत म्हणायचं तर टुकार होता. आणि त्यानंतर हे सगळे मित्र आले परत देवेंद्रजींकडे. बरं, गेलेही यासाठी होतं की देवेंद्रजींनी रेकमेंड केले तर चांगला असेल बाबा सिनेमा. परत आले आणि त्यांच्याशी भांडू लागले की का तू असा वागलास, तर ते काय म्हणाले हे तेच सांगतील. असं मी 3-4 वेळा केलं. एखादा चित्रपट आवडला नाही आणि अगदी फ्लॉप चित्रपट असला की मैं अकेला क्यों सहू ही आपली भूमिका होती. त्यामुळे जो भेटेल त्याच्याकडे त्या चित्रपटाचं असं मार्केटिंग करायचो मी, अशी तारीफ करायचो की तो गेलाच पाहिजे, आणि जाऊन आल्यानंतर तो परत विक्टीम व्हायचा. त्यामुळे तो मग माझा त्या क्राईम मधला साथीदार व्हायचा. मग आम्ही दोघं मिळून अजून 3-4 लोकांना पाठवायचो. असं 3-4 सिनेमांचं आम्ही केलंय. एक वेगळंच मल्टी लेवल मार्केटिंग. वा वा वा. चित्रपटांचा विषय निघाला आहे तर एक गोष्ट मी विचारल्याशिवाय खरंच राहू शकणार नाही. माझ्या इंडस्ट्रीतले सगळ्यांना मला उद्या तोंड दाखवायचंय. हल्लीच एका चित्रपटाच्या बाबतीत हे झालं होतं. एका नावावरून वाद झाला आणि त्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डचं सर्टिफिकेशन होतं. त्या नावावरून जी याचिका दाखल केली होती ती फेटाळून लावलेली होती, त्याची कोर्टाची ऑर्डर होती. असं असून सुद्धा त्या चित्रपटाला नाव बदलावं लागलं. हे फक्त ह्यासाठी झालं की काही फ्रिंज एलिमेंट्स तिथे येऊन नॅशनल टीव्हीवरती त्यापैकी एका व्यक्तीने असं सांगितलं होतं की सेन्सर बोर्ड काही देव नाही. तर जर शासनाच्या परव्ह्यू खाली येणाऱ्या एका संस्थेने आम्हाला सर्टिफाय केलं असेल, कोर्टाची ऑर्डर असेल, तर मग आम्ही कोणाकडे जायचं अशा वेळेला? नाही, तुम्ही आमच्याकडेच या, कोणा दुसऱ्याकडे जाऊच नका. यापूर्वी अनेक वेळा असं घडलं की सेन्सर बोर्डाने सर्टिफिकेट दिल्यानंतर काही लोकांनी अनाऊन्स केलं आम्ही हा पिक्चर चालू देणार नाही. मी कधी त्याच्या मेरिटमध्ये गेलो नाही. माझं म्हणणं स्पष्ट असतं, सेन्सर बोर्डाने जर सर्टिफिकेट दिलाय तर तो सिनेमा चालला पाहिजे, आणि तुम्हाला आवडला नाही तर कोर्टात जा, कुठल्याही लिगल फोरमला जा, लिगल फोरममध्ये जाऊन त्याला अडकवा, पण चालू देणार नाही हे योग्य नाही. त्यामुळे गेल्या जितके काळ मी गृहमंत्री आहे तितक्या काळात अशी ज्या वेळेस वेळ आली आम्ही चालू देणार नाही, त्यावेळी मी ती चित्रपटांना त्या ठिकाणी संरक्षण देऊन चालवलं. माझं असं मत आहे की कायद्याने तुम्ही कुठलाही प्रतिवाद करा, बिना म्हणजे हातात कायदा घेऊन जर प्रतिवाद असेल तर माझ्यातला गृहमंत्री जागा होईल आणि तो त्या ठिकाणी ऍक्शन घेईल. तुम्ही गृहमंत्री म्हटलं तर मला हा मुद्दा आठवला. हल्लीच एक आरोप झालाय तुमच्यावर की पुण्यात अनेक गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेली आहे. तर एक गृहमंत्री म्हणून तुम्हाला ह्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटते? नाही, हे मला असं वाटतं की कोणाला तरी आवडलाय प्रश्न. नाही, सगळ्या पुणेकरांना आवडलेला प्रश्न आहे हा. आणि मलाही हा प्रश्न पडलेला आहे की यांना उमेदवारी देण्याची आवश्यकता काय आहे? इतके 60 लाख पुणेकर आहेत, त्या 60 लाख पुणेकरांमध्ये अशीच माणसं का मिळाली हाही प्रश्न आहे. खरं तर मला कधी कधी असं वाटतं की आपण एकीकडे सगळे म्हणतो गुन्हेगारी संपली पाहिजे, सगळ्यांच्या मनात आहे. अनेक वेळा तर मी भाषणं ऐकली आहेत की पुण्यातली कोयता गँग संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपवा, पुण्यातली गुन्हेगारी संपली नाही तर मी पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करेन. अशी भाषणं केल्यानंतर मग त्याच गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलायचं, हे किती चुकीचं आहे. अतिशय मला असं वाटतं की हे पुणेकरांना बिलकुल आवडणार नाही. तुम्ही त्यातनं काही मार्ग काढा. बघा, मी तर या निवडणुकीत ठरवलं कुठली टीका करायची नाही, मी टीका पण करत नाही, पण कुठेतरी माझ्यातल्या गृहमंत्र्यांना देखील असं वाटतं की चाललं काय आहे की एकीकडे तुम्ही जर सांगताय की गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना तिकीटं आपण देतो आणि मग त्याच्यामध्ये या पार्टीत तो गेलाय म्हणून दिलाय, त्यांच्याशी अलायन्स आहे, या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे. मी तर असं म्हणेन की म्हणजे ही जी काही पद्धती आहे ना, तो एक
गालिबचा शेर आहे की ता उम्र गालिब मैं यही भूल करता रहा, धूर चेहरे पर थी और आईना पोछता रहा. अशा पद्धतीचं हे आहे की आपण इकडे गुन्हेगारीवर बोलायचं आणि तिकडे गुन्हेगारांना तिकीटं द्यायची. मला असं वाटतं योग्य नाही आहे. गुन्हेगार निवडून आले तरीही जर ते गुन्हेगार असतील तर त्यांची जागा महानगरपालिका नसेल, ती जेलच असेल.